फक्त एक कीर्तन वाजवण्यासाठी मला 200 किलोमीटरचा प्रवास करायला लागेल असं कधी वाटलंच नव्हतं. तर काय विषय आहे सांगतो, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर राम कृष्ण हरी मंडळी, आदल्या दिवशी मला गुरुजींचा फोन आला आणि म्हणले उमेश आपल्याला कीर्तनला जायचं आहे. तर मग आपण बी कुठलाच शब्द गुरुजींचा पडू देत नाही, म्हणून मी संध्याकाळीच निघालो सलगरला. घरात निघायच्या वेळी तर गाडीला लाईट होती, पण 2 किलोमीटर घरापासून पुढे गेल्यानंतर कमी होत पाकच दिसायचं बंद झालं. हातात बॅटरी धरून गेलो डपळापूर पर्यंत. लाईट लागायचं राहू दे, कर गाडीत पेट्रोल तर टाकून घेऊया म्हणलं, म्हणून एकदाच पेट्रोल टाकून घेतलो. तिथनं डपळापुरात जरा गॅरेजवाल्यांकडे चौकशी केली लाईटीचं काय होतंय का, पण तिथं बी काय जुगाड लागलं नाही. मग तिथनं तसंच धक्का खात आलो सलगर पर्यंत, कसं तरी हातात मोबाईलची बॅटरी धरून. गुरुकुलला आलो आणि इथं चालू होतं मुलांचा हरिपाठ. गुरुकुलमध्ये आल्यानंतर लय भारी वाटलं, कारण की आपण पण याच गुरुकुलमध्ये शिकलेलो आहे. गुरुकुलमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होत्या त्या. पहिल्यांदा तर गुरुजींचं दर्शन घेतलो आणि बसलो हरिपाठामध्ये पकवाजा वाजवायला. परत जेवण करून झोपून टाकलो आणि पाटाचं पोरांनी आणि उठवलं प्रॅक्टिसला. किती वर्षानंतर प्रॅक्टिस करतोय मलाच माहितीये. खरं ते सकाळचं वातावरण इतकं भारी वाटत होतं, सगळ्या पकवाजांचा आवाज, मला तर आत्मसमाधान होत होतं. सकाळी मस्तपैकी तासभर प्रॅक्टिस केलो आणि परत सगळेजण आवरून निघालो कीर्तनासाठी. आपली सगळी गँग मध्ये आम्हाला पण घ्या व्हिडिओ मध्ये, म्हणून सगळ्यांनी एकदाच घेतलं व्हिडिओ मध्ये. परत थोड्या वेळानंतर सगळी पसार झाली बघा जिकडे तिकडे. या प्रेममूर्ती अमर भाऊची पण एक स्पेशल रील बनवायची होती, पण कॅन्सल झालं, कारण त्यांच्या मुखातून आली मुखावाटे अमृत वचने व्हायला लागली होती. मग आम्ही तब्बल 4.5 तासाचा प्रवास करून पोहोचलो येऊन चंदगड मध्ये. आल्या पहिला सगळ्या पोरांना हात धुवून घ्यायला लावलं, कारण नाश्ता देणार होती यांनी खायला. हातपाय धुवून सगळेजण नाश्त्याला बसले. नाश्ता केला आणि गेलो तिकडे वरती शाळेकडे. आणि यांच्या गावात सरस्वती मातेचं मंदिर आहे शाळेमध्ये. अशी शाळा मी पहिल्यांदाच बघितली की जिथं सरस्वती मातेची मूर्ती आहे. मग लगेच पोरांनी पाटणा आवरून तयार झाली आणि निघालो बघा लगेच तिकडे सप्त्याच्या ठिकाणी. आणि लगेच माऊलींचं दर्शन घेऊन आलो मंडपात, कारण इथं होणार होता कीर्तनाच्या अगोदर पाऊल खेळ. आणि अशा या भव्य कार्यक्रमात पकवाज वाजवायची संधी आपल्याला मिळाली. पाऊल खेळ झाला, परत फुगड्या खेळल्या, असा मस्त 2 तास कार्यक्रम झाला. पाऊल खेळ झाल्यानंतर आम्हाला आणून दिला नाश्ता. कुरकुरीत चुरमुर केलं होतं नाश्त्यासाठी, लय भारी लागलं होतं. आणि मग परत चालू झाली कीर्तनाला सुरुवात. कीर्तनामध्ये पकवाजाला लावायला गव्हाची कणिक मागितली होती, पण यांनी रव्याच्या पिठाची कणिक आणून दिली होती, जी की पकवाजाला चिकटत नव्हती. आता काय लय अवघड आहे म्हणलं, पण तरी पण तसंच वाजवलं कीर्तन. गुरुजींनी तर लय खतरनाक वाजवला कीर्तनामध्ये पकवाज. कीर्तन झाल्यानंतर नामजप घेतला, आणि जो की तुम्ही पहिलाच आपल्या अकाउंटवरती बघितलाय, आणि कोणी बघितला नसला तर आपल्या अकाउंटवरती आहे, जाऊन बघून या. लय मनाला समाधान करणारा नामजप आहे. परत आम्ही केलं जेवण आणि मग निघालो माघारी. आणि रात्रीचा 5 तासाचा प्रवास करून आम्ही आलो सलगर मध्ये. आम्हाला निघायला 12 वाजले होते आणि पोहोचायला पहाटेच्या 5 वाजल्या. बरं, इथून पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो करून घ्या आणि भेटू लवकरच. तोपर्यंत राम कृष्ण हरी.